तुम्ही बघितलं का सेन्सेक्स 85,000वर गेलाय. हो ना, कालचा हजार पण वरती होता. हो, पण मग आता कसं मार्केट एवढ्या वरती आहे. काय चर्चा चालली बरं यांची? काय रे, काय चर्चा चालू आहे एवढी? सर आम्ही म्हणत होतो मार्केट ऑल टाइम हाय आहे, आता इन्व्हेस्ट केलं तर नुकसान होईल का? ही तर सगळ्यांचीच कॉमन चिंता आहे. पण खरं सांगू का, मार्केट हाय जरी असलं तरी टाइम राईट किंवा रॉंग नसतो. रॉंग असते ती स्ट्रॅटेजी. पण मग सर आता SIP सुरू ठेवणं सेफ आहे की लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकतो? ॲब्सोल्युटली. SIP तर बेस्टच. SIP म्हणजे मार्केटचं टायमिंग नाही, मार्केटमध्ये राहायचं टायमिंग. म्हणजे हाय लो व्हॅल्युएशन पूर्णतः सगळं ॲव्हरेज होतं. आणि लमसमचं म्हणाल तर वन टाईम पैसे लिक्विडमध्ये घ्यायचे, 3, 6, 9 महिन्याचं आपण STP सेट करायचं आणि मार्केट खाली गेलं तर स्विच करू शकतो. पण सर रिस्क आपण कशी कमी करू शकतो? चांगला प्रश्न आहे. आपण आपल्या क्लायंटचं रिस्क प्रोफाइलिंग करून, इक्विटी, डेट असं ॲसेट अलोकेशन करून, डायव्हर्सिफिकेशन करून पोर्टफोलिओ बॅलन्स करू शकतो. पण सर अजून जास्त वेल्थ कशी क्रिएट करता येईल? तर वेल्थ आपण 2 प्रकारे क्रिएट करू शकतो. एक तर आपली SIP जी चालू आहे ती दरवर्षी स्टेपअप करत राहा. जेव्हा जेव्हा मार्केट संधी देईल तेव्हा लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करा. कंपाऊंडिंग आपलं काम करतच राहील. बरोबर? आता कळलं? मार्केट जरी ऑल टाईम हाय असलं तरी आपला डिसिप्लिन हाय ठेवा. गॉट इट सर, टायमिंग नाही प्लॅनिंग महत्वाची.